₹10 वादातून एका महिलेनं स्वतःला पेटवून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। आज या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। मिकी घई आमचा प्रतिनिधी आपल्यासोबत आहे। मिकी, नेमकं काय सगळं प्रकरण? पुण्यातील चतुर्शृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जनवाडी या ठिकाणीची ही घटना आहे। 12 तारखेला ही नेमकी पूर्ण घटना घडली आहे। सुंदरमा म्हणून ही महिला आहे, तिने त्याच्या 6 वर्षाचा मुलगा जो रोहित आहे त्याला ₹10ची नोट दिली आणि तो नोट घेऊन बाहेर निघाला। त्याच्याच घराच्या शेजारी राहणाऱ्या एक पूजा गायकवाड म्हणून 12 वर्षाची मुलगी, तिने ते ₹10ची नोट हातातून त्या मुलाच्या हिसकून घेतली। त्यानंतर तो मुलगा रडत त्याच्या आईकडे आला आणि ही सगळी घटना त्या ठिकाणी सांगितली आणि आई शेजारच्या घरी परत तिकडं नोट घेण्यासाठी गेली आणि त्या ठिकाणी वादावाद झाले शेजारच्यांबरोबर। त्या ठिकाणी पूजा गायकवाड, हरीश गायकवाड आणि भारती या तिघांनी तिच्यासोबत शिवीगाळ केली, मारहाण केली सुंदरम बरोबर। आणि त्यानंतर तिने घरी जाऊन सुंदरमानी स्वतः डिझेल टाकून जळून आत्महत्या केली। त्यानंतर ती 2 दिवस ससून रुग्णालयामध्ये देखील त्या ठिकाणी ऍडमिट होती, परंतु परवा दिवशी 15 तारखेला तिचा त्या ठिकाणी मृत्यू झाला। त्यानंतर चतुर्शृंगी पोलिसांनी या तिघांनाही दोघांना अटक केलेलं आहे आणि पूजा गायकवाड ही 12 वर्षाची आहे, त्यामुळे तिला बाल न्यायालयात हजर करण्यात आलेलं आहे। मिकी, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।